नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 2 आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि वादळामुळे तब्बल 92 घरांचे नुकसान झाले। अनेक घरे जमीनदोस्त झाली असून काही घरांचे अंशतः नुकसान झाले। शुक्रवारी 16 रोजीच्या पावसाने तर नंदुरबारातील तब्बल 50 पेक्षा अधिक घरांचे नुकसान केले। पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेणार असल्याची माहिती भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितली। यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी उपस्थित होते। नवापूर तालुक्यात संत्री घेऊन जाणारे माल ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने माल ट्रक उलटून संत्र्यांचे मोठे नुकसान झाल्याची घटना रविवारी चरडमाळ घाटात घडली। सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही। रविवारी घाटात 2 अपघात झाल्याने रहदारीवर परिणाम झाला। घाट दुरुस्त होत नसल्याने आणखी किती जणांचा बळी जाईल असा प्रश्न उपस्थित होत आहे। नंदुरबार शहरात असो वा ग्रामीण भागात अतिक्रमणे का वाढतात याचं उत्तर म्हणजे अतिक्रमण झाले की त्याकडे होणारे जबाबदार यंत्रणाचे दुर्लक्ष हेच आहे। एखाद्या रस्त्यावर चौकात किंवा सार्वजनिक जागी छोटीची टपरी ठेवायची, त्यासाठी स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांचे पाठबळ मिळवायचे, काही दिवसांनी त्याच जागेवर हक्क सांगायचे असे प्रकार घडत असतात। गुजरातमध्ये जाणारा 856 क्विंटल रेशनचा तांदूळ विसरवाडी नजीक एलसीबीने जप्त केला। एकूण 3 मालट्रकासह 53,76,630 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी 3ही मालट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। भरधाव दुचाकीने समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीला धडक दिल्याने एक जण ठार तर महिला जखमी झाल्याची घटना बेडकी तालुका नवापूर नजीक घडली। बंदिस्त ट्रॉलीमधून 1 क्विंटल अफूच्या बोंडाचा चुरा अर्थात अंमली पदार्थ विसरवाडी पोलिसांनी जप्त केले। वाहनासह एकूण 19,98,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। याबाबत चालकाला अटक करण्यात आली। शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी याकरिता क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या सहभागावर लक्ष केंद्रित केले। खेळाडू विद्यार्थी खेळ प्रकारापासून दूर सारले जाऊ नयेत याची विशेष खबरदारी घेण्यात आली। यामध्ये खेळाडू विद्यार्थ्यांची नोंदणी केली जात आहे। शहादा तालुक्यातील जयनगर येथे वंशावळीच्या नोंदी घेण्यासाठी बाट दाम्पत्य घरोघरी फिरताना दिसत आहे। गेल्या अनेक शतकांपासून चालत आलेली परंपरा बाट दाम्पत्य जोपासताना दिसून येत आहे। यावेळी पूर्वजांचा इतिहास सांगून नवीन नोंदी घेण्याचे काम करीत आहे। शहादा तालुक्यातील जयनगर सह परिसरातील गावांमध्ये खरीप पूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली। प्रत्येक शेतकरी शेतातील कामे आटपून आता मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत। नंदुरबार शहरातील मदर टेरेसा हायस्कूलच्या सभागृहात राष्ट्रवादी युवक काँग्रेस जोडो अभियान 2025 अंतर्गत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी मार्गदर्शन केले। नोंदणी अधिनियमात काही सुधारणा करण्यात आली असली तरी याचा फारसा परिणाम मिळकतींच्या व्यवहारावर झालेला नाही। शिवाय अनावश्यक कागदपत्रांची मागणी होत नसल्याने दिसून येत आहे। शहादा तालुक्यातील मसावत परिसरात शुक्रवारी सायंकाळी डोंगाच्या कडकटासह वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली। वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडले। अनेकांच्या घराच्या छताची पत्रे उडाली। दो पावसामुळे अनेक ठिकाणी तलावाचे स्वरूप प्राप्त झाले। पावसामुळे पपई व केळी पिकांचे नुकसान झाले। सारंगखेडा येथील शारदा विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा झाला। विद्यालयात 1997-98 मध्ये 10वीच्या वर्गातील माजी विद्यार्थी 27 वर्षांनी एकत्र आल्याने जुन्या आठवणींना उजाळा दिला। नंदुरबार तालुक्यातील पश्चिम भागातील अनेक शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावर आंब्याची झाडाची लागवड केली। या गावरान आंब्याची मागणी वाढली। सरदार पटेल ज्येष्ठ नागरिक मंडळाची बैठक शहादा शहरातील गांधीनगरातील गांधी हॉलमध्ये घेण्यात आली। नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात युताप विभागाकडून सध्या जनजागृती करण्यात येत आहे।